पर्यंत बॉडी ॲब्झॉर्ब होते सर, एवढं पॉवरफुल आहे. म्हणून सगळ्या राष्ट्राध्यक्षांच्या घरात हेच काम आहे. मोदीच्या घरात 14 मशीन आहे, जो बायडेनच्या व्हाईट हाऊसमध्ये 18 मशीन आहेत. केंगन युजर्स ऑफ वर्ड टाकलं तर तुम्हाला नावं येतील ना गुगलला. मी जे सांगतो ते सगळं गुगलला सर्च करा, हैराण व्हाल सर. ऑल सेलिब्रिटी, ऑल ॲथलेट्स सगळ्यांकडे ते केंगन मशीन आहे सर. सेकंड प्रॉपर्टी अँटीऑक्सिडेशन. बिफोर दॅट ऑक्सिडेशन म्हणजे काय समजून घेऊ आपण. जसं की सफरचंद कापल्यामुळे ऑक्सिडेशनची क्रिया होते आणि सफरचंद काळं पडतं. केळी चौथ्या दिवशी काळी पडतात ऑक्सिडेशनमुळे. ह्युमन बॉडीवर ऑक्सिडेशन होते सर, एजिंग आणि सिकनेस वाढत आहे, कमी वयात जास्त व्हायचं दिसते माणूस, है ना सर. आमचं मेडिकल सायन्सने 150 वर्ष लाईफ दिलंय. इंडियाचे ॲव्हरेज लाईफ 67 ओनली. 50% पण नाही, 75 पण जगत नाही आपण. म्हणजे किती डेंजर आहे बघा, है ना. त्याचं रिझन काय? ऑक्सिडेशन. मग त्याला ओव्हरकम कोण करणार? अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट कसं मिळतं सर आपल्याला? बघा सर, ते मोजलं जातं ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल मध्ये. प्लस ORP हे बॅड आहे, त्याच्यामध्ये टॅप वॉटर आलं, बॉटल वॉटर आलं, आरो वॉटर आलं, कोल्ड्रिंक्स आलं, जंक फूड आलं, वाईन आलं. याच्यात काही अँटीऑक्सिडंट नाही सर. हे डेथच्या डायरेक्शन कडे घेऊन जाणार आहे. हे आपले सगळं पाणी सुद्धा सर डेथच्या डायरेक्शन कडे घेऊन जाणारं पाणी आहे. काही नाही त्याच्यात दम. ते दम नाही, ते तुम्हाला दाखवणार आहे सर. आता आहे कशात अँटीऑक्सिडंट? मायनस ORP मध्ये असतो सर. म्हणजे मायनस मिली व्होल्टेज, तुम्हाला आयडिया आहे मिली व्होल्टेजची, है ना. म्हणजे काय सर? निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे आम्ही जिवंत आहोत. -25 तुम्हाला मी सांगू शकतो, कारण तुम्ही सायन्स साईडचे आहात, है ना सर. मायनस मिली व्होल्टेज म्हणजे -25 टू -35 मिली व्होल्टेज म्हणजे आम्ही जिवंत आहोत. -50 मिली व्होल्टेजला आमच्या बॉडीत नवीन सेल तयार होतात सर. हे -400 टू -800 ORPचं पाणी सर आपलं, निगेटिव्ह चार्जचं पाणी. यू जस्ट इमॅजिन किती नवीन सेल आम्ही जन्माला घालतो रोज या पाण्याद्वारे, है ना. व्हिटॅमिन सी, ग्रीन टी, ग्रीन व्हेजिटेबल्स, ऑलिव्ह ऑइल ह्याच्यापेक्षा जास्त मायनस मिली व्होल्टेज असलेलं पाणी आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला डेमो दाखवतो. सर हे डेमो दाखवण्यासाठी तुमचं जे पाणी तुम्ही पित आहात ते घेतो आणि केंगन वॉटर घेतो सर. सर आता हे चेक करण्यासाठी अँटीऑक्सिडंट आहे की नाही, म्हणजे ORP इंडिकेटर माझ्याकडे आहे. ORP चेक करण्यासाठी सर अँटीऑक्सिडंट ह्याच्यामध्ये आहे की नाही आपल्याला चेक करायचं सर. ते फिनॉल नावाचं लिक्विड आहे सर, जे लॅबमध्ये यूज केलं जातं. एक 3-4 थेंब ह्याच्यात, 3-4 थेंब ह्याच्यात टाकतो सर. हे तुम्ही जे पाणी पितात सर, एक 3-4 थेंब टाकले आणि ह्याच्यात 3-4 थेंब टाकले. तुम्ही उकळताय म्हणून तुम्हाला मी आधी सांगितलंय ना, तुम्ही उकळताय म्हणून केवळ हे थोडं तरी पिंक झालं, अन्यथा एवढं सुद्धा होत नाही, है ना. क्लस्टर थोडेसे ब्रेक झाले याचे, म्हणून तुम्हाला अंदाज आला. हे बघा, रिच अँटीऑक्सिडंट आहे सर. -400 टू -800 ORP चं पाणी आहे. आणि सगळे सर इथं पोहोचण्याचं काम करतं, अँटीऑक्सिडंट पुरवण्याचं काम करतं. पेशींच्या 2 गरजा पूर्ण झाल्या सर इथं, राईट. आता त्याची तुलना केली तर 16 कप ग्रीन टी मध्ये जेवढे अँटीऑक्सिडंट आहे ना, तेवढं आपल्या 1 ग्लास ऑफ केंगन वॉटर मध्ये. 1 kg ब्लूबेरी मध्ये जेवढे अँटीऑक्सिडंट आहे तेवढं 1 ग्लास ऑफ केंगन वॉटर मध्ये. 5 kg ब्रोकोली मध्ये जेवढे आहे तेवढं 1 ग्लास ऑफ केंगन वॉटर मध्ये. 64 ऍपल्स मध्ये जेवढं अँटीऑक्सिडंट असतं तेवढं 1 ग्लास पाण्याचे आपल्या. आता ही थर्ड प्रॉपर्टी बघा सर, अल्कलाइनेशन. सर अल्कलाइनेशन म्हणजे काय? आम्ही जन्मता 7.4 pH असतो, म्हणजे अल्कलाइन असतो. मातेचं गर्भ अल्कलाइनच आहे, ते येणारं बाळ बी अल्कलाइन आहे. ते बाळ मोठं होतं त्याला ते 3 चांगल्या गोष्टी मिळत नाही, चांगली हवा, चांगलं पाणी, चांगलं अन्न. त्याची बॉडी ऍसिडिक होती सर. त्याचं काही दोष नाही, तरी आजारी पडतो की नाही माणूस. सिकनेस वाढत जातो, सगळे आजार येतात एक पाठोपाठ. कुठलंही वाईट काम नाही केलं तरी सुद्धा त्याचे रिझन्स आहेत सर, बिहाइंड रिझन्स आहेत. आम्ही कधी मरेपर्यंत कळत नाहीत का कशामुळे आजारी पडतो आपण, है ना. आता ह्याचा डेमो दाखवतो सर तुम्हाला. त्यासाठी तुमचं जे पाणी आहे ते घेऊयात. केंगन पाणी घेऊयात. आता पीएच बघायचं सर आपल्याला. सर पीएच टेस्टर आहे, लिटमस टेस्ट. आता तुम्ही जे पाणी पितात त्याच्यात आपण बघू सर काय आहे. आणि हे आपलं केंगन पाणी आहे सर. बघा सर, ग्रीनिश आहे, है ना. ग्रीनिश आहे सर. हे ब्लूइश आहे सर,
ब्ल्यू कम्प्लीट अल्कलाइन सर, ब्ल्यू ग्रीन मीन्स न्यूट्रल आलं सर, आणि हे कम्प्लीट बघा डार्क ब्ल्यू आहे सर, हे हाय अल्कलाइन वॉटर आहे सर. हे इनटेक केल्यानंतर आमच्या बॉडीत कोणतेच आजार राहणार नाही सर, असं डॉक्टर ओटो हेनरीज बरोबर म्हणतात. सर एक घर जरी खाली उतरला ना ॲसिडिक पासून अल्कलाइन पर्यंत, तर लॉगरिथमिक व्हॅल्यूमध्ये काउंटिंग होते 100 टाइम्स ॲसिडिक आहे सर पाण्यात. आपण उघडवलं तरी असं आहे, एवढा मोठा फरक आहे, ग्रीन आणि ब्ल्यू मधला फरक आहे एवढा मोठा. सर असं कोण सांगते? डॉक्टर ऑटो हेनरीज बरोबर म्हणतात. कॅन्सरचे टिश्यू ॲसिडिक आहेत, हेल्दी टिश्यूचे अल्कलाइन आहे सर. हे रॉबर्ट जी राईट आहेत, अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहेत, आणि ह्यांनी एक पुस्तक केलं किलिंग कॅन्सर नॉट पीपल. या पुस्तकात त्यांनी उल्लेख केला सर, इनॅजिक केंगन मशीन जर बसवलं तर 6 ते 11 महिन्यात तुमच्या घरात कोणते आजार राहणार नाही सर. हे अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटने 10 प्रोडक्ट रेकमेंड केलेत कॅन्सरच्या प्रिव्हेन्शन आणि क्युअरसाठी. त्यामध्ये पहिल्या नंबरला इनॅजिक केंगन वॉटर मशीनला दिले सर. हे तुम्ही चेकही करू शकता american.eci.org ला. तुम्हाला हवं असेल तर मी ते पाठवू शकतो. हे डॉक्टर हिरोमी शिने आहेत, वर्ल्ड व्हीआयपी डॉक्टर आहेत. 15 पुस्तकात त्यांनी लिहिले सर. कोलोनोस्कोपी एंडोस्कोपीचे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केले, दुर्बीणचे शस्त्रक्रिया. सगळ्या पुस्तकात एक एक चॅप्टर केंगन विषय लिहिलाय सर. बघा सर, हे छोटंसं मशीन आहे, एकच मशीन 7 प्रकारचं पाणी देतं सर. अगदी 1 फुटाचं मशीन आहे सर. जे बटन दाबून ते पाणी येणार आहे, त्या पीएचचं पाणी येणार आहे. 14 पीएच ला बॅलन्स करतो, 0 to 14 ला. कुठलं पीएच पाहिजे ते आपण काढून घ्यायचं सर. सर 7 प्रकारचं पाणी का देत आहे? आमच्या घरात चांगलं अन्न नाही आहे, पेस्टिसाइड वाला आहे. ते पेस्टिसाइड मुक्त करण्यासाठी एक पेटेंटेड पाणी आहे 11.5 पीएचचं. त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. केंगन वॉटर 8.5, 9, 9.5 पीएच हे पिण्यासाठी आहे, आणि स्वयंपाक ह्याच्यात बनवायचा आहे. स्वयंपाक करण्याच्या आधी ह्याच्यात धुवायचा आहे आणि ह्याच्यात बनवायचा आहे. पेस्टिसाइड मुक्त होईल. कॅन्सर काय कुठलाही आजार महिलांना होणारा वातासारखा तोही होणार नाही सर. महिलाचे सगळे प्रॉब्लेम फक्त पेस्टिसाइडमुळे, दुसरं कुठलंही व्यसन ते करत नाही महिला. थर्ड वन क्लीन वॉटर 7 पीएचचं न्यूट्रल वॉटर आहे. हे मेडिकेशनसाठी प्रेग्नंट वुमनला वगैरे आपण देऊ शकतो सर. फोर्थ वन ब्युटी वॉटर आहे 6 पीएचचं. आमच्या स्किनचं पीएच 6 असतो म्हणून टोनर म्हणून वर्क करतं सर. स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर 2.5 पीएच आहे. हे डिसइन्फेक्टेड आहे, व्हायरसला किल करतं, बॅक्टेरिया किल करतं, स्टरलाइज आहे. जगातलं द ओनली सॅनिटायझर आहे ज्याचं बेस्ट वॉटर आहे, अल्कोहोल नव्हे, है ना. एवढे पॉवरफुल 7 प्रकारचं पाणी सर. मेडिकल वॉटर का बरं फेमस झालं? मेडिकल डिव्हाइस म्हणून का बरं मान्यता प्राप्त आहे? या 2.5 पीएचचं पाणी स्प्रे केल्यानंतर 15 दिवसाचा रिझल्ट आहे. जे दुर्धर आजार आहेत कुठल्याही पॅथीत बरे होत नाहीत, एक्झिमा, सोरायसिस, स्किन केअरचे कुठल्याही पॅथीत बरे होत नाहीत लवकर, ते सहजरित्या बरे होतात सर, इझिली. म्हणजे माझ्या मुलीला सगळे ते सगळं ऍक्ने बिकने सगळे प्रॉब्लेम्स असतात ना आता एज वाईज, ते सगळं निघून जातं. ते फक्त स्प्रे केले की निघून जातं. असं आपल्याकडे पाणी आहे ना. ते सगळं विदिन 2 to 3 मंथ्स मध्ये सगळं गेलं सर. एवढं पॉवरफुल आहे. 16पर्यंत नामांकित काही लोकांचं सोरायसिस इझिली बरा झालं सर, ज्यांनी 10 वर्ष वेगवेगळ्या देशात जो ट्रीटमेंट घेतलं झालं नव्हतं, है ना. 9.5 पीएचचं पाणी 3 महिने जर इंटेक केलं तर हा क्रोनिकल कॉन्स्टिपेशन कॅन्सर बरा झालेला तुमच्या समोर आहे. आणि इथं कॅन्सरला किमोथेरपी दिल्यानंतर स्किन आतून बाहेरून काळी पडते, ती विदिन 3 मंथ्स टोटल क्लीन झाले सर. हे सगळे रिपोर्ट्स डॉक्टर हिरोमी शिनेच्या VIP जे डॉक्टर आहेत त्यांच्या दवाखान्यातले आहेत सर. आता हा लास्ट डेमो सर. हा डेमो बघूयात आपण, मग तुम्हाला मी बाकीच्या गोष्टी सांगतो 5-6 मिनिटात. हे शेतकरी पेस्टिसाइड मारत आहे. आमच्या सगळ्या सॅरल्स म्हणजे कडधान्य, धान्य, भाजीपाला, फळभाज्यामध्ये येते. ते सध्याचं पेस्टिसाइड ऑइल बेस्ड ऍग्रिकल्चर केमिकल आहे सर. पूर्वी काय होतं, पावडर टाकायचे है ना पेस्टिसाइड म्हणून, ते धुतलं तर निघून जात होतं. तेव्हा कॅन्सर नव्हतं जास्त. 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे तुम्हाला. आता 15 वर्षापासून पावसाच्या पाण्याने निघून जाऊ नये ते पेस्टिसाइड म्हणून सर ते ऑइल बेस्ड मारत आहेत. चिकट पदार्थ असतो ते निघूनच जात नाही सर. सर तुम्हाला राईस तुमच्या घरात घेऊन दाखवला ना, फक्त राईस. मी वरण भात खायचं टेन्शन येईल सर तुम्हाला. बाकीचे पदार्थ लांबची गोष्ट आहे, थोड्या वेळ आपण बघूयात ते, है ना. तर हे सगळं तेलकट असल्यामुळे निघून जात नाही. 11.5 पीएच मध्ये भिजत ठेवले बघा टोमॅटो, भिजल्या 5 ते 15 मिनिटात सगळं असं पेस्टिसाइड बाहेर काढते सर. पिवळं पाणी येतं बाहेर. तुम्हाला तेही दाखवू शकतो मी. हैराण व्हाल सर तुम्ही, एवढं जबरदस्त आहे सर. आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की सगळे पेस्टिसाइड कसं सहजपणे रिमूव्ह करतं. तर ते पेस्टिसाइड साठी मी काय केलंय, हे तिळाचं तेल आणलंय. सगळ्यात जास्त चिकट असतं ना तिळाचं तेल, त्याला आपण पेस्टिसाइड समजू, कारण ते आपल्याला वापरायला परमिशन नाही आहे डेमोला. तेल आणि पाणी कधी एकत्र होतं सर? नाही होत ना. बघा सर, हे आपलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण सगळे पदार्थ किचन मध्ये बनणारे धुवत आहोत. तर ते पेस्टिसाइड निघून जातं का ते वरच राहतं? बघा सर, वरच राहतं है ना.
ते वरच राहतं सर काही. आणि तेच सर तवा कुकर कढईमध्ये टाकलं जातं, त्याची वाफ महिलांच्या नाकातोंडावाटे आत जाते. आपल्याला वाटतं ती साधी वाफ आहे का सर, ती कॅन्सरची वाफ आहे. दॅट्स वाय तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलला व्हिजिट करा. मी व्हिजिट करून आलो सर, फहीम गोलीवाले सरांच्या पण हॉस्पिटलला व्हिजिट केले, आणि सर मी रिलायन्सला पण व्हिजिट केले, 2 हॉस्पिटलला, आणि SLच्या डॉक्टरांना तर मी डेमोज दाखवलं सर. तर तिथं बघितलं तर 80% संख्या महिलांचीच आहे सर. ब्रेस्ट कॅन्सर, वाताचा कॅन्सर, हे 2 कॅन्सर अगदी प्रामुख्याने त्यांच्याकडे आहे सर. आता बघा सर, आपलं पाणी आतापर्यंत मी तुम्हाला 9.5 दाखवलं, हे पेटेंटेड पाणी 11.5 पेचं दाखवत आहे. काय करतं बघा सर, ते जसं पेस्टिसाइड धुवून काढत नाही, हे कसं इझिली धुवून काढतं बघा सर, तुमच्या समोर आहे. हे इम्युनिफिकेशन केलं सर, हे पेटेंटेड आहे. म्हणून जगात सगळ्यांच्या घरात हेच मशीन काय, हे असं मशीन, असं पाणी दुसरं कोणी बनवायला पाहिजे आपल्याकडे. इझिली इम्युनिफाय केलं सर, मग सहजपणे काढेल की नाही सर पेस्टिसाइड धुवून सगळ्या पदार्थांवरचे. आणि सर हार्ट अटॅक येण्याचं कारण काय, ऑइल बेस आहे ना. कोलेस्ट्रॉलमध्ये, बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये डेव्हलप होते, बॅड कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेसमध्ये, आणि नंतर हार्ट अटॅक. सर हे 2 गोड पिलं ना औषध म्हणून रोज, कुठलाही आजार होत नाही सर. आता मी 3 वर्षापासून पित आहे सर. आमच्या घरात एकही रुपयाचं औषध राहिलं नाही. कधीही घरी व्हिजिट करा, माझी आई 75 वर्षाची आहे. वयाच्या 73 वर्षापर्यंत तिला 15 वर्षापासून शुगर होतं, इन्सुलिन होतं, सगळं नील झालं सर, टोटल नील. 1 रुपयाचं औषध नाही सर. म्हणजे BP सुद्धा तुमचं सहजपणे 1.5-2 महिने जायला पाहिजे, एवढं पॉवरफुल आहे सर. कारण काय सर, बेसिक्स काय, सेलची नीड कम्प्लीट केलं, आणि जे सेल बाकीच्या शरीरशास्त्राप्रमाणे हे काउंट करत नाही, पेस्टिसाइड बाहेरची गोष्ट आहे, ती आत गेल्यानंतर काय करायचं हा डॉक्टरांच्या समोर सुद्धा प्रश्न आहे. उपचारच नाही त्याच्यावर. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर हे एक मशीन जर पूर्ण करत असेल सगळ्या नीड्स ऑफ अवर बॉडी, तर काय आपली चिंताच नाही सर. दवाखान्यात 1 रुपया घालायचा नाही कधी. 25-50 वर्ष मशीनला काय होत नाही, एवढं भारी मशीन आहे सर. कसं मशीन आपण बघणार आहोत सर, दिसतंय ना सर. हे सर एवढं पॉवरफुल व्हायचं रिझन काय. आणि सर आता हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. सर हे प्लॅटिनियम कोटेड टिटॅनियमच्या प्लेट्स पासून बनलं आहे. आपण म्हणतो ना तांब्याच्या भांड्यात पाणी पिऊ, तांब्यापेक्षा 1000 पट चांगला धातू, म्हणजे नंबर 1चा धातू पृथ्वीवरचा प्लॅटिनियम आहे. व्हाईट गोल्ड म्हणतो आपण, है ना, सोन्यापेक्षा 6 पट महाग आणि चांगला. सर त्या प्लेट पासून त्या प्लेटला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होत आहे सर. त्या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमुळं हे जे पाणी बाहेर येतं ते हायड्रोजनेटेड वॉटर आहे. ते हायड्रोजन वॉटर हे मिरॅक्युलस रिझल्ट देते सर. डेड वॉटरलाच कन्वर्ट करतं. का बरं कन्वर्ट करतं, आणि आपलं पाणी का किंवा इथला आरो का खाऊ शकत नाही, त्याचे रिझन दोन्ही सांगणार आहे सर तुम्हाला. सर हे नॅचरल सोर्स आहे ना. तांबा नॅचरल आहे, तसा हा प्लॅटिनियम नॅचरल आहे, पृथ्वीमध्ये मिळतो आपल्याला, है ना. त्याच्यावर ना इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस होते. आणि आतमध्ये दुसरं काही दिसते का सर तुम्हाला वस्तू, म्हणजे मेंटेनन्सचा विशेष नाही सर. त्या प्लेटला घासत घासत येणारं पाणी आहे, सिंपल. जसं तांब्याच्या भांड्यात रात्री ठेवून सकाळी प्यायचं तसं आहे. एवढं पॉवरफुल आहे सर. जगातले सगळे सर्टिफिकेशन आहेत. टाटांनी का बसवलं मला उत्सुकता होती सर. तर OT मध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तूंना एक मेडिकल ग्रेड असतो, ISO 13485चा. कात्री सुद्धा 4000ची असते त्यांची, का तर मेडिकल ग्रेडची असते, काही होत नाही इजा बॉडीला. तर तसं मेडिकल ग्रेड असलेलं जगातलं एकमेव पाण्याचं मिळतं. पाण्यामुळे प्रत्येक सोलापूरला प्रत्येकाला कॅन्सर होईल असं अहवाल पाठवलं ऑलरेडी. त्याचं उत्तर शासनाकडे अजून आलं नाही आहे. हे तर खूप डेंजर आहे. हेल्दी फूड आम्हाला वाटतं की हेल्दी फूड आहे का, शेतकरी पेस्टिसाइड टाकल्याशिवाय तर शेतीच करत नाही, है ना. मग त्याला काउंटर करायला डॉक्टरकडे पण औषध नाहीये. म्हणून 72 डॉक्टरांच्या घरात सोलापुरात बसवले. डॉक्टर दबरे मॅडम सहित सगळ्यांच्या घरात मी बसवले. वळसकर असू दे, सगळ्यांना अत्यावश्यक काय आहे, कारण पेस्टिसाइडला त्यांना काउंटर करायला औषध त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याच घरात कॅन्सर आहेत, भले भले मोठ्या डॉक्टरांच्या घरात कॅन्सर आहेत. हे सगळे क्युअर केले गेल्या 3 वर्षामध्ये. तुम्ही हैराण व्हाल एक एक नावं सांगितले तर कोणी सांगणार नाही आपल्याला, है ना. तर हे 3 गोष्टी ज्या तुमच्या शरीराच्या अत्यावश्यक गोष्ट आहे त्या आपल्याला चांगल्या मिळत नाहीये. बरं, जल ही जीवन आहे असं म्हणतो आपण. असं का म्हणतो, पृथ्वीवर 72% पाणी आहे, तसं आमच्या शरीरात सुद्धा 72% पाणीच आहे. कुठल्या ऑर्गनला किती बघा, ब्रेन 75, हार्ट 73, लंग्स 80, लिव्हर 86, किडनी 79, बोन्स 22, ब्लड 83, स्किन 64. ओव्हरऑल 72% आमच्या शरीरात पाणीच आहे. तर शरीर निवळ पाणीच आहे. पण आपलं लक्ष कशावर आहे, खाण्याच्या गोष्टीवर आहे ना. शरीर पंचतत्वाने बनलंय, पृथ्वी जल वायू आकाश अग्नी. पृथ्वी तत्व म्हणजे अन्न तत्व, 12%च फोकस असला पाहिजे. आमचं 90% फोकस याच्यावरच आहे. ब्रेकफास्ट झाला तर लंचला काय, लंच झाला तर डिनरला काय.
या चक्रात सगळ्या महिला वर्ग तर सगळं त्याच्यातच आयुष्य जाते निघून. आणि त्याच्यामुळे किती आजार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. सर सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि गंमत काय माहिती सर, ते सगळं आम्ही चेक करून घेतोय. सर पाणी चेक केलं का, तुमच्या पाण्यामध्ये काय मिनरल्स आहेत का नाही, ऑक्सिजन आहे की नाही, ऑक्सिजन पाहिजे ना बॉडीला, आहे की नाही, कधी चेक केलंय का? हे मात्र चेक करून घेतो की नाही सगळं, खाल्लं वरण बघून घेतो आणि आपण खातो, है ना. बघा पाणी असं बदलत गेलं 2 पिढ्यांमध्ये, जसं की स्प्रिंग वॉटर म्हणजे वाहतं पाणी होतं, तोपर्यंत कोणतेही आजार नव्हते. वेल वॉटर पण वेल वॉटर चांगलं होतं, हे सगळे चांगलं होतं पूर्वी. आता आरो वॉटर आमच्या घरात बऱ्याच जणांच्या घरात आहे, तुमच्याकडे नाहीये, कारण तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे. आरो वॉटर इज बॅन इन इंडिया ऑल्सो. नाही, आरो वॉटर वापरूच नाही. म्हणजे 21 months बिफोर हायकोर्टने बॅन केलं इंडियात सुद्धा. कुठे न्यूज पण तुम्हाला दिसणार नाही, त्यांची मोठी चेन आहे, त्यांचं मार्केट विषय आहे, है ना. म्हणजे हे बॅन केले, त्याचा जीआर माझ्याकडे बरं का हायकोर्टचा. आरो इज बॅन इन इंडिया असं जीआर माझ्याकडे आहे. व्हाय ते पण आहे, त्याच्यात रिझन मेन्शन केलंय, त्याच्यामध्ये कसलेही मिनरल्स नाही राहिले आणि ते टीडीएस कमी ठेवत असल्यामुळे फक्त गोड लागतंय आणि तुम्हाला आजार देते, भरपूर आजार देते. 80 जे आजार त्यांनी उल्लेख केलाय कॅन्सर सहित, है ना. त्यामुळे बॅन केलेलं आहे. पण जवळपास 90% घरात आहे सगळीकडे जो आहे आरो सगळ्यांच्या घरात. आम्ही का बसवलं नाही, कारण मी फक्त वॉटर पाणी उकळतो, चांगलं उकळून पुन्हा थंड होतं. आरोपेक्षा नक्की तुमचं चांगलं आहे, परंतु तेही किती खराब आहे ते तुम्हाला दाखवणार असं. कारण ते मी धनराज पांडे साहेबांना दाखवलं, जे पाणी विभाग प्रमुख होते 6 महिन्यापूर्वी आयुक्त होते, ते पाणी विभागाचे प्रमुख होते. त्यांनाच डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. सर ते स्वतः सूर्यगावला जाऊन चेक केलं, इनपुट पाणी, आत टाकलेलं पाणी, त्याच्यानंतर ब्लिचिंग आणि क्लोरीन होतात ना, त्याच्यामुळे किती डेंजरस झाले ते सर त्यांनी सांगितलं. त्यांनी मशीनही घेतला तर मुंबईला शिफ्ट झाले. म्हणजे एवढं डेंजरस आहे. कसं आपण बघूयात आता त्याला, है ना. बघा जगात सगळ्यात बेस्ट पाणी कुठे आहे, 4-5 ठिकाणं आहेत की जिथं असं पाणी आहे की तिथे 100-125 वर्ष कोणी मरत नाही, औषध कोणाला लागत नाही. गंगोत्रीला गंगाजीतून उगम पावते, 100-125 वर्ष लाईफ आहे आणि कुणालाही कसले त्रास नाही. तिथं मेडिकल स्टोर पण नाही, प्युअर पाणी. मुस्लिम लोक जातात जमजमला, तिथं आबे जमजम का पाणी घेऊन येतात हिलिंग वॉटर म्हणून फेमस आहे मक्का मदिना, है ना. आणि इथं लॉर्डेस फ्रान्स, नॉर्डेन जर्मनी, अजून एक ठिकाण आहे सर, तुम्ही गुगलवर सर्च करा, हैराण व्हाल सर तुम्ही. हुंजा व्हॅली नावाचं गाव आहे नॉर्थ पाकिस्तानला. 150 वर्ष जगतात लोक. 100ला कोण मेलं तर लवकर मेला म्हणतात. 150 वर्ष विदाउट मेडिसिन जगतात. मग तिथे 80 वर्षाचे स्त्री पुरुष 2500 दिसतात. 60 ते 80च्या स्त्रिया बाळांना जन्म देतात. एवढं पॉवरफुल फिजिक आहे. मग त्या ह्या सगळ्या 4-5 ठिकाणचा अभ्यास जापनीज सायंटिस्टने केला. त्यांनी काय केलं आपण बघू. पण त्यांनी केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्यांना काय आढळलं, त्या पाण्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन कंटेंट आहे, जो जगामध्ये मिसिंग झालाय. हायड्रोजन असायलाच पाहिजे. सूर्याची एनर्जी म्हणजे हायड्रोजन एनर्जी. सगळे पानं, फुलं, वनस्पती, आम्ही सगळेजण का बरं जगत आहोत, त्या हायड्रोजन एनर्जीमुळे जगत आहोत. ते हायड्रोजनचं पाणी त्या 5 ठिकाणी आहे, म्हणून तिथे मेडिसिन फ्री 100 वर्षापेक्षा जास्त लाईफ स्पॅन आहे, राईट. मग त्यांनी काय केलं जापनीज लोकांनी, त्याचं रिझन आहे सर. 1945 ला हिरोशिमा नागासाकी झालं होतं, है ना. तिथं मग त्यामुळं अपंग मुलं जन्माला लागले, सगळ्या त्रास झाला त्यांना त्या परमाणु बॉम्बमुळे. म्हणून त्यांनी 12 वर्ष रिसर्च करून त्यांचं निरोगी लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी अभ्यास केला. या 5 ठिकाणचा अभ्यास करून त्यांनी सेम टू सेम हायड्रोजनचं पाणी येईल असं एक डिव्हाइस बनवलं आणि ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट करण्यासाठी बसवलं. 20 वर्षाचे टेस्टिमोनियल जेव्हा प्रूव्हन झाले, सिद्ध झाले, तेव्हा तिथल्या 6,500 डॉक्टरांनी एन्डोर्समेंट करून विकायला परमिशन दिली. जापनीज लोक एथिकल आहेत खूप, है ना. आज सगळ्यात जास्त आयुष्यमान 92 वर्षाचं त्यांचंच आहे. ऍव्हरेज लाईफ स्पॅन सगळ्यात जास्त त्यांचंच आहे. त्याचं रिझन आहे 86% घरात हीच मशीन आहे, राईट. त्यांनी त्याचं इन्व्हेन्शन केलं 1974 पासून तिथं बसवलं आणि सगळे लोक ठीक झाल्यानंतर जगात विकायला परमिशन दिली डॉक्टरांनी. मग त्याला काही नाव द्यायला पाहिजे, मग त्याला नाव दिलं केंगन वॉटर मशीन. केंगन हा जापनीज वर्ड आहे, त्याचं मिनिंग आहे बॅक टू ओरिजिन. सर कोणत्याही वयात कोणत्याही आजारात 100% तुम्हाला 6 ते 11 महिन्यात रिटर्न बॅक टू ओरिजिन आणताय, म्हणजे हेल्दी बनवून टाकते. आतमध्ये एक सुद्धा आजार राहत नाही सर. सिंगल, किती साधा आजार असू दे, ऍसिडिटी किंवा किती भारी कॅन्सर सारखा आजार, 11 महिन्यात नील व्हायला पाहिजे. 60 पेशंट नावानिशी कॅन्सर बरं झालेले सांगू शकतो. माझ्या थ्रूच बरे झाले सर. 3 वर्षाचा माझा आता अनुभव आहे. 570 पेक्षा जास्त लोकांनी घेतलेलं आहे डिव्हाइस, है ना. मग बघा सर, त्याला जगात अशी वेगवेगळी नावं पडली केंगन वॉटरला. क्लिनिकल रिसर्च अँड स्टडी झाला जपान, कोरिया, अमेरिकेच्या डॉक्टरकडनं. तेव्हा असे हेल्थ बेनिफिट्स आढळले की आमच्या बॉडीला अल्कलाइज करेल, हायड्रेट करेल, एनर्जाइज करेल, अँटीऑक्सिडाइज करेल आणि डिटॉक्सिफाय करेल.
या 5 क्वालिटी जर असल्या तर आम्हाला होणारे जे काय ऍसिडिटी पासून कॅन्सर पर्यंतचे सर्व आजार निघून जातात. काही आजारांची नावं घेऊ आपण. एक्झिमा, ॲलर्जी, डायबिटीज, गाऊट, आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, डिहायड्रेशन, हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल, कॉन्स्टिपेशन, क्रोनिक डायरिया, क्रोनिक फटीग, यूरिक स्टोन, बॉडी ऑर्डर, ओबेसिटी, मायग्रेन, गॅस्ट्राइटिस, ट्यूमर कॅन्सर, टॉक्सिन इन्फेक्शन, कोलन क्लिनिक, कॉमन कोल्ड, अशी विविध नावं आहेत. पण मी काय म्हणतो, ऍसिडिटी ही पहिली स्टेज आहे कॅन्सरची बरं का. लोक दुर्लक्षित करतात, साधी ऍसिडिटी तर आहे, मध्येर अटॅक घे, हे घे, ते घे, पण ती स्टार्ट आहे कॅन्सरची. आता तर तुम्हाला माहिती आहे WHO चा रिपोर्ट असा आहे की 87% इंडियन्सला 2025 एंडपर्यंत कॅन्सर होणार. किती भयावह परिस्थिती असेल तुम्ही विचार करू शकता. कोल्हापूरच्या शिरोळ गावी ऑलरेडी 65% गावकरी कॅन्सर असतात. भटिंडा 100%. त्या भटिंडापासून तर कॅन्सर एक्सप्रेस नावाची एक्सप्रेस निघते, गुगलला सर्च करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची हे केली सर, फ्री ऑफ चार्ज आहे पंजाबची है ना. आणि फ्री ऑफ चार्ज त्याला रेल्वे फ्री ऑफ चार्ज आहे, ट्रीटमेंट पण सुद्धा. मग सर त्याची परिस्थिती अशी भयावह होत चालली आहे ना, आता सहजपणे आजूबाजूला कॅन्सर पेशंट आहे. पूर्वी नव्हते 15 वर्षापूर्वी. का बरं आहे? आणि त्यात महिला 70% आहे. त्याचं रिझन तुम्हाला दाखवणार आहे सर. महिला का बरं? आमच्या महिला तर व्यसन पण करत नाही, तरी सुद्धा त्याचं रिझन आपल्याला बघायचं सर. मग काय काय जा खेळायला, तू जाते का खेळायला? नको. बघा सर त्यात काय प्रॉपर्टी आहेत, गुणधर्म काय, त्यातले 3 तुम्हाला प्रॉपर्टी इथं दाखवू शकतो. 4थी प्रॉपर्टी बघायला तुम्हाला माझ्या घरी, यांच्या घरी किंवा इतर आपल्याकडे सोलापूर 500 मधली काही नावं सांगेन. ह्या भागात 25 मशीन बसवल्यात. तर अशा सगळ्या ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकतो की तिथं हायड्रोजनचं पाणी कसं असतं, ते बबल्स वालं, ते तुम्हाला प्यायला मिळेल. ती फोर्थ प्रॉपर्टी आहे ती सर, हायड्रोजन पाणी. आणि ती तुम्हाला लाईव्ह प्यायचं असेल तर 30-40 सेकंदच ते राहतं जिवंत हायड्रोजन. बाकी या 3 प्रॉपर्टी खूप मेन आहे. मायक्रोप्लास्टिक, अँटीऑक्सिडेशन, अल्कलायझेशन. तर त्यातला मायक्रोप्लास्टिक फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघू. सर मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय? आता तुम्ही जे पाणी पिताय ते नॉर्मल वॉटर आहे सर, ते 15 ते 20 मॉलिक्युल्स आहे, म्हणजे जाड पाणी आहे सर. ते आपल्या मशीनमधून बाहेर पडताना 4 ते 6 मॉलिक्युल्स होणार आहे, हलकं होणार आहे सर. तरी इतरांपेक्षा तुमचं का चांगलं असणार आहे? कारण तुम्ही गरम करता, त्याचं क्लस्टर ब्रेक करता. गरम करणं म्हणजे क्लस्टर ब्रेक करणं आहे. 6 पट हायड्रेट करतं सर आपल्या बॉडीला. ते इतर नॉर्मल पाण्यापेक्षा हे केंगन पाणी 6 पट जास्त हायड्रेट करतं. आता त्याचं तुम्हाला डेमो दाखवतो, तुम्हाला एक अंदाज येईल प्रत्येक प्रॉपर्टीचा. हा बेटा इकडे बस, इकडे आपण बघूयात आता.